अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. दोन व्यक्ती अपर्णाच्या ऑफिसमध्ये आलेल्या असतात आणि त्या अपर्णाकडे तक्रार करतात की आम्हाला काही मुलांचा खूप त्रास होत आहे. ती मुलं रात्री दारू पिऊन रस्त्यावर गोंधळ घालतात, फास्ट गाडी चालवतात. ही मुलं बाहेर गावाहून पुण्यात आलेली आहेत. त्यावेळी अप्पी त्यांना सांगते की खरं तर आपण बाहेर गावावरून पुण्यात आलेल्या सगळ्याच मुलांना दोष नाही देऊ शकत. त्यातील अनेक मुलं खरंच कष्ट करतात, पण तुम्ही काळजी करू नका, या प्रकरणाला आम्ही स्वतः आळा घालतो. आणि कल्याणी नगरच्या घटनेवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की जेव्हा सामान्य माणूस एकत्र येतो तेव्हा काय घडतं ते. त्यावर ते लोकसुद्धा हो म्हणतात. तर अपर्णा त्यांना सांगते की तुम्हीही आम्हाला सहकार्य करा आणि त्यावर ते लोक हो म्हणतात आणि तेथून निघून जातात. आणि मग अपर्णा गायतोंडेंना सांगते की या सगळ्या गोष्टींना आपल्याला आता आळा घालावा लागणार आहे. तुम्ही रात्रीचा पहारा वाढवा, CCTV कॅमेरे लावून घ्या आणि पबवाल्यांनासुद्धा सांगा की ID कार्ड चेक केल्याशिवाय कोणालाही सोडायचं नाही. त्यावर चिंचोके हो म्हणतात आणि मग ते अपर्णाला सांगतात की मॅडम तुमच्यासाठी सकाळी एक चिठ्ठी आली होती. आणि मग ते इन्व्हलप अपर्णाला देतात. अपर्णा ते वाचते तर त्यामध्ये कोणीतरी तिला धमकी दिलेली असते की ड्रग्ज माफियांवर होणारी कारवाई थांबवा, नाहीतर तुम्ही, तुमचा मुलगा आणि तुमचं कुटुंब पुन्हा पुण्यात दिसणार नाही. आणि ते ऐकून अपर्णाला धक्काच बसतो. गायतोंडे देखील घाबरतात. अपर्णा विचारते की ही चिठ्ठी कोणी दिली, कधी दिली. गायतोंडे सांगतात की मॅडम त्याबद्दल काहीच माहिती नाही. आणि मग अपर्णा लगेच मोनाला कॉल करून अमोलबद्दल विचारते. तर मोना खोटंच सांगते की तू माझ्यासोबतच खेळत आहे. त्यामुळे मग अपर्णाच्या जीवात जीव येतो. ती फोन ठेवून देते आणि गायतोंडेंना सांगते की तुम्ही लगेच अर्जुनला बोलावून घ्या. दुसरीकडे अमोल रुपालीसोबत असतो. रुपाली त्याला विचारत असते की तुला खायला काय आवडतं, फिरायला कुठे आवडतं. आणि मग अमोलही तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. त्यानंतर रुपाली त्याच्यासाठी आईस्क्रीम घेऊन येते. तर अमोल तिला सांगत असतो की मला बाहेरचं जास्त खाऊ देत नाही, कारण बाहेरचं खाल्ल्यावर आपण आजारी पडतो ना. आणि मग तो अपर्णाबद्दलच बोलत राहतो. आणि ते ऐकून रुपाली मनाशी म्हणते की हा तर अपर्णाचं खूपच ऐकतो, त्याला तिच्यापासून तोडणं एवढं सोपं नाही आहे. आणि मग त्यानंतर ती अमोलला सांगते की जर तुला बाहेर फिरावंसं वाटलं किंवा काही खावंसं वाटलं ना तर तू मला सांग, तुझी मा नसेल तरी मी आहे, मी तुझे सगळे हट्ट पूर्ण करेल. आणि त्यावर अमोलही आनंदाने हो म्हणतो. दुसरीकडे गायतोंडे अपर्णा आणि अर्जुनला कलेक्टर ऑफिसला बोलावून घेतात. आणि मग गायतोंडे त्यांना ती चिठ्ठी दाखवतात. ती चिठ्ठी वाचून अर्जुन तर खूपच चिडतो. तो विचारतो की CCTV फुटेजमध्ये कोणी दिसलं का. त्यावर गायतोंडे सांगतात की नाही, आम्ही चेक केलं पण संशयास्पद काहीच आढळलं नाही. तर अपर्णा या गोष्टीमुळे थोडी घाबरलेलीच असते. तर अर्जुन पटकन तिला म्हणतो की तू काळजी करू नको. पण आर्या रागात त्याच्याकडे बघते. तर अर्जुनच्याही लक्षात येतं की आपण ऑफिसमध्ये आहोत. त्यामुळे तो म्हणतो की मॅडम तुम्ही काळजी करू नका, यापुढे तुमच्या सिक्युरिटीची जबाबदारी माझी आहे, मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. जो कोणी तुमच्याकडे किंवा तुमच्या घरच्यांकडे वाकड्या नजरेने बघेल त्याला मी तिथेच गाडेल. आणि ते ऐकून अपर्णाला खूप छान वाटतं. आर्या मात्र नाराज होते. आणि मग त्यानंतर आर्या आणि अर्जुन तेथून निघून जातात. मात्र आर्याचा चेहरा पडलेला बघून अर्जुन तिला विचारतो की काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का. आधी तर ती काही सांगत नाही. तिला सतत तिच्या आईचं बोलणं आठवत असतं. पण अर्जुन तिला पुन्हा विचारतो आणि तेव्हा ती सांगते की मला भीती वाटते रे अर्जुन, तू आणि अपर्णा मॅडम पुन्हा एकत्र तर येणार नाही ना, कारण कामानिमित्त तुम्ही सतत भेटत असता. आणि आता आपली एंगेजमेंट झाली आहे म्हटल्यावर त्या इनसिक्युअर तर होणारच ना. माझा तुझ्यावर विश्वास आहे पण त्यांच्यावर नाही. आणि आर्याचं ते बोलणं ऐकून अर्जुन म्हणतो की आर्या, तुझ्या मनात असा विचार येणं साहजिक आहे, पण तू माझ्यावर विश्वास ठेव, मी कधीही तुला वाईट वाटेल असं वागणार नाही. आणि त्यावर आर्या म्हणते हो अर्जुन, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तर अर्जुन तिला सांगतो की मग हा विश्वास असाच राहू दे. आणि जर तुला कधीही काही वाटलं ना तर स्पष्टपणे माझ्याशी बोल, मनात काही ठेवू नको. आणि त्यावर आर्या हो म्हणते. आणि मग अर्जुन कामासाठी जातो. आर्याच्या मनात मात्र तरीही काही ना काही सुरूच असते. तर दुसरीकडे रुपाली अमोलला पुन्हा मोनाकडे घेऊन येते. आणि मग त्यानंतर ती अमोलला विचारते की तू आमच्या घरी येशील ना. त्यावर अमोलसुद्धा हो म्हणतो. त्यामुळे रुपाली खुश होते. तर मोना रुपालीला विचारत असते की हे काय करताय तुम्ही, आणि तुम्हाला माहीत होतं का की हा अर्जुन दादांना भेटतो किंवा त्यांना ओळखतो. आणि त्यावर रुपाली म्हणते नाही ग, मलाही आजच कळलं. तर मोना तिला सांगत असते की तुम्ही उगाच एवढी घाई करू नका, त्याला घरी वगैरे घेऊन जाऊ नका, नाहीतर तो वंसांना सांगेल. मात्र रुपाली ऐकत नाही. ती म्हणते की मला जमेल तितक्या लवकर
अमोलला अपर्णापासून तोडायचं आहे आणि मग ती तिचा एक भयानक प्लॅनसुद्धा मोनाला सांगते। दुसरीकडे अमोल मात्र विचार करत असतो की आता माझं मिशन रियुनियन लवकरच पूर्ण होणार, कारण आता काकी तर मला भेटली आहे आणि आता मी तिच्या मदतीने आईबाबांना देखील एकत्र आणणार। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दिप्या, बापू आणि मोना घरी असतानाच अप्पी त्या ठिकाणी येते। ती या तिघांना काल तिला भेटलेल्या धमकीबद्दल सांगते, त्यामुळे ते तिघे घाबरतात। मोना तर लगेच म्हणते की मी माझ्या मावशीकडे कोकणात जाऊ का, पण अप्पी तिला समजावते आणि मग त्यानंतर ती यांना सांगते की अर्जुन येणार आहे आणि तो सगळीकडे CCTV कॅमेरे बसवणार आहेत। मी पोलीस प्रोटेक्शनसुद्धा मागवलं आहे। मला फक्त अमोलची भीती वाटते, पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही असताना काही होणार नाही। तर बापू आणि दिप्या तिला शांत करत म्हणतात की अप्पे काळजी करू नको, काही होणार नाही आपल्या अमोलला। आणि मग तितक्यात अर्जुन त्या ठिकाणी येतो। अर्जुनच्या गाडीचा आवाज ऐकून दिप्या तर खूप खुश होतो आणि मोठ्याने म्हणतो की दाजी आले। अप्पी त्याला सांगत असते की त्याला दाजी नको म्हणून, पण दिप्या ऐकत नाही आणि तो पळतच बाहेर जातो। तर अप्पी मोनाला सांगते की अमोलची आणि अर्जुनची भेट होता कामा नये। मात्र मोना हसतच मनाशी म्हणते की किती मजा येईल ना जेव्हा अमोलची आणि त्या अर्जुनची भेट होईल, पुन्हा वंशांची भांडणं होतील। आणि मग ती हसतच अमोलकडे जाते। दुसरीकडे दिप्या पळतच जाऊन अर्जुनला मिठी मारतो। दिप्याला बघून अर्जुनलाही खूप आनंद होतो। त्यानंतर अर्जुनची आणि बापूंची देखील भेट होते। बापू अर्जुनला म्हणत असतात की घरात चल चहा घे, मात्र अर्जुन काही घरात यायला तयार होत नाही आणि मग तो लगेच कामाला सुरुवात करतो आणि अप्पीला टोमणा देखील मारतो की तत्त्व म्हणजे तत्त्व, आणि त्याच्या अशा वागण्यामुळे अप्पीला वाईट वाटतं। दुसरीकडे अमोल अभ्यास करत असताना मोना त्या ठिकाणी जाते आणि ती मुद्दाम अमोलला सांगते की बाहेर तुझे मास्टर आले आहेत, पण ती पुढे काही बोलणार इतक्यात अपर्णा त्या ठिकाणी येते आणि मग त्यामुळे मोना तेथून निघून जाते। तर अपर्णा अमोलला समजावते की आता एकट्याने कुठेही बाहेर फिरायचं नाही, कारण काही वाईट लोकांनी मला धमकी दिली आहे मी माझं काम थांबवावं म्हणून। आणि मग ती अमोलला सांगते की जर तुला कोणी तुझा पाठलाग करत आहे, तुझ्या मागं येत आहे असं वाटत असेल तर तू लगेच मला कॉल कर, रात्री उशिरापर्यंत मित्रांसोबत खेळत बसू नको। आणि त्यावर अमोलसुद्धा हो म्हणतो आणि अप्पीला सांगतो की तू माझी काळजी करू नको, मी माझी काळजी घेईल आणि तुझीसुद्धा। आणि ते ऐकून अप्पीला आनंद होतो। त्यानंतर ती बाहेर जाते। बाहेर अर्जुन असतो आणि त्याच्याकडे बघून अप्पी मनाशी म्हणते की वडील आणि मुलगा एकमेकांच्या किती जवळ आहेत, पण तरीही त्यांची भेट होत नाही। आणि मग ती आकाशाकडे बघत म्हणते की नियती, तू अर्जुन आणि अमोलची भेट कधी घडवून आणणार आहेस ग? तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अमोलला असं वाटतं की कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे, त्यामुळे तो लगेच अपर्णाला कॉल करतो आणि मग अपर्णा लगेच ही गोष्ट अर्जुनला सांगते। ते दोघेजण अमोलने सांगितलेल्या ठिकाणावर जाण्यासाठी निघतात। तर दुसरीकडे आर्या गायतोंडेंना अर्जुनबद्दल विचारत असते आणि तेव्हा तिला समजतं की अर्जुन आणि अपर्णा आत्ताच कुठेतरी बाहेर गेले आहेत, त्यामुळे ती चिडते। तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।